ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात रक्ताचे नमुने बदलण्याचा डॉक्टर अजय तावरेच मास्टरमाइंड। डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल घटकामुळे पोलीस कोठडी। डॉक्टर अजय तावरेचं राजकीय कनेक्शन उघडकीस। सुनील टिंगरे, हसन मुश्रीफ यांच्यानंतर आता अजित पवारांसोबतही राजकीय कनेक्शन। अजित पवारांसोबतचं राजकीय कनेक्शन समोर येताच राजकीय क्षेत्रात खळबळ। कल्याणी नगरमधील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे याला अटक करण्यात आली आहे। रक्ताचे नमुने बदलण्याच्या प्रकरणाचा मास्टरमाइंड हा अजय तावरेच असल्याचं बोललं जात आहे। याच अजय तावरेचं आता राजकीय कनेक्शन सुद्धा उघडकीस आलंय। डॉक्टर अजय तावरे याचे अधीक्षक पदावर ज्यावेळी नियुक्ती करण्यात आली त्या नियुक्तीचं पत्र आमदार सुनील टिंगरे यांनी दिलं होतं आणि तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा शेरा त्या पत्रावर होता आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस या संपूर्ण प्रकरणामुळे अडचणीत आल्याचंही पाहायला मिळत आहे। दरम्यान आता याच अजय तावरेचं अजित पवारांसोबत असलेलं कनेक्शनही समोर येऊ लागलंय। वेगवेगळ्या आरोपांखाली चौकशी होत असलेल्या ससूनमधल्या याच डॉक्टर अजय तावरे यांना अधीक्षक करण्याची शिफारस आमदार टिंगरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यावरूनच केली असल्याची चर्चा आहे आणि त्याला पुष्टी देणाऱ्या अनेक गोष्टीही पुढे येत आहेत। त्यात प्रामुख्यानं तावरे कुटुंब आणि अजित पवार यांच्यात राजकीय कनेक्शन असल्याचं दिसून येत आहे। डॉक्टर तावरे आणि अजित पवार यांच्यातील राजकीय कनेक्शन नेमकं काय ते आधी पाहूया। तर डॉक्टर तावरे हे मूळचे सातारा जिल्ह्यातले, तिथे त्यांचे बंधू अभय तावरे सुद्धा आहेत। अभय तावरे हे सुद्धा डॉक्टर आहेत, पण राजकारणाशी त्यांचा थेट संबंध नसतानाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉक्टर अभय तावरे यांना सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्यपदाची उमेदवारी दिली आणि त्यांना निवडूनही आणलं। विशेष म्हणजे स्वपक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा डॉक्टर तावरेंच्या उमेदवारीला विरोध होता, मात्र तरी सुद्धा अजित पवारांनी डॉक्टर तावरेंना उमेदवारी दिली आणि त्यांना निवडून आणलं। या प्रकरणात तावरे अडकल्यानंतर तावरे याचं राजकीय कनेक्शन हे समोर येत आहे। डॉक्टर तावरे यांना अधीक्षक करा असं शिफारस करणारं पत्र हे थेट वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना पाठवलं होतं। मुश्रीफ यांनीही लगेचच त्या पत्रावर तावरे यांना अधीक्षक करावं अशी लेखी टिप्पणी केली। अजित पवार आणि राष्ट्रवादी पक्षाचे वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे आणि एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या संपूर्ण प्रकरणामुळे आता चांगलाच अडचणीत सापडल्याचं दिसतंय। अजित पवार यांच्या सांगण्याशिवाय डॉक्टर तावरे यांना ससूनचं अधीक्षक करण्यासाठी एक मंत्री किंवा एक आमदार इतकी धडपड करणं हे शक्य नाहीये असंही राजकीय वर्तुळातील अनेकांचं म्हणणं आहे। आता येईल त्याला मंत्री किंवा आमदार कधीच शिफारस देत नाही। अशा नियुक्तीसाठी डॉक्टर तावरे यांनी नक्कीच वजनदार राजकीय वशिलाच वापरल्याचं दिसतंय आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये अजित पवारांनी सुद्धा पालकमंत्री म्हणून विशेष भूमिका घेतलेली दिसत नाहीये। इतकं मोठं गंभीर प्रकरण होऊन देखील अजित पवार 8 दिवस पुण्यात फिरकले सुद्धा नाही आणि आता तर अजित पवार आणि डॉक्टर तावरे यांच्या कुटुंबियांचं राजकीय कनेक्शनच समोर आलंय। त्यामुळे या प्रकरणाची आता तीव्रता आणखी वाढली आहे हे नक्की आहे। तसंच या अपघात प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासून आमदार सुनील टिंगरे यांचं नाव चर्चेत आहे। अपघाताच्या दिवशी येरोडा पोलीस स्टेशनमध्येही सुनील टिंगरे यांची उपस्थिती होती, त्यामुळे आता सुनील टिंगरे यांची सुद्धा चौकशी होणार का याबाबत उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आणि असं जर झालं तर आमदार सुनील टिंगरे यांचे पाय आणखी खोलात जाण्याची ही शक्यता नाकारता येत नाही। असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या संपूर्ण प्रकारावर आता पालकमंत्री म्हणून आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी काय भूमिका घ्यायला हवी, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत.com।